नमस्कार मित्रो, आपण बघतोय भूसंपादनाची सिरीज। त्याच्यामध्ये नोटीस ऑफ हिअरिंग म्हणजे काय प्रकार असतो बघा। एखाद्या ठिकाणी प्रोजेक्टसाठी, रस्त्यासाठी किंवा अजून कुठल्या कामासाठी भूसंपादन होत असेल तर एकाची शेती जात नाही, बऱ्याच लोकांची शेती जाते, तेव्हा नोटिफिकेशन दिलं जातं आणि मग कोणाची काही हरकती असेल तर ते सुद्धा सुनावणीसाठी घेतल्या जाते। तर या सुनावणीसाठी जी नोटीस देते ना त्याला म्हणतात नोटीस ऑफ हिअरिंग। म्हणजे अमुक अमुक संपादनासाठी आम्ही हिअरिंग घेणार आहोत, तर तुमच्या अमुक अमुक माणसाच्या जमिनी जाणार आहेत, त्यांनी यावं आणि आपली जी काही हरकत आहे ती सांगावी, ती मांडावी। याच्यासाठी जी नोटीस दिली जाते त्याला म्हणतात नोटीस ऑफ हिअरिंग। आता ही नोटीस ऑफ हिअरिंग जेव्हा त्या संबंधित शेतकऱ्यांना सर्व केल्या जाते तेव्हा त्याच्यावर सही घेतल्या जाते की तुम्हाला ही नोटीस ऑफ हिअरिंग देण्यात आली, तुम्हाला सर्व करण्यात आली, अमुक तारखेला तुम्ही यावं, आपलं म्हणणं मांडावं, हरकत घ्यावी, असं असतं। आता इथे गोंधळ काय होतो, समजा 20 शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, नोटीस ऑफ हिअरिंग जेव्हा देतात तेव्हा 20 पैकी फक्त 5 लोकांना देतात, 15 लोकांना देत नाही। या 15 लोकांच्या डुप्लिकेट सह्या कोणीतरी मारतात आणि मग हे जे 15 लोक आहेत ज्यांच्या सह्या कोणीतरी मारल्या, तर हे बिचारी 15 लोक आपलं जाऊन ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही, हरकत नोंदवू शकत नाही। त्याच्यामुळे यांचा विषय पुढे येत नाही आणि मग जे 5 लोक गेले त्यांनी ऑब्जेक्शन दिलं, त्यांचं ऐकलं गेलं आणि मग अवॉर्ड डिक्लेअर होतो। याच्यामध्ये काय झालं, नोटीस ऑफ हिअरिंग सर्व न झाल्यामुळे शेतकऱ्याला आपली बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही। त्याच्यामुळे मोबदला किंवा इतर सगळ्या गोष्टी ठरवताना हे जे शेतकरी आहेत ज्यांना नोटीस ऑफ हिअरिंग मिळाली नाही त्यांचं नुकसान झालं। तर या केसमध्ये नोटीस ऑफ हिअरिंग मिळाली नाही म्हणून शेतकरी ऑब्जेक्शन घेऊ शकतो आणि जमीन जर संपादित झाली असेल, समजा 20 लोक आहेत त्यापैकी 15 लोकांची म्हणजे 20 लोकांची संपादित झाली, पण त्यातील समजा 5 लोक आहेत ज्यांना नोटीस ऑफ हिअरिंग सर्व नाही झाली, याच्यातील माणसाने जर हरकत घेतली तर जी 20 लोकांची जमीन संपादित झाली होती त्याच्यातील जो हरकत घेईल त्याची जमीन भूसंपादनातून वगळण्यात येते किंवा आदेश काढण्यात येतात की याच्या जमिनीपुरता अमुक अमुक जो अवॉर्ड आहे तो लागू पडणार नाही, असे आदेश मिळतात। बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे। जजमेंटचा नंबर खाली दिला आहे, वाचून घ्या। आणि नोटीस ऑफ हिअरिंग न देता तुमची जमीन जर संपादित झाली असेल किंवा केली गेली असेल, त्या नोटिसीवर रिसिव्ड म्हणून तुमची सही नसेल, तर हे जर तुम्ही कोर्टात प्रूव्ह करू शकलात किंवा डुप्लिकेट सही आहे हे जर प्रूव्ह करू शकलात तर तुमची संपादित झालेली जमीन अवॉर्ड मधून एक्सक्लूड करण्यात येऊ शकते। त्याच्यामुळे तुम्ही हे जजमेंट वापरू शकता। आता 2 सूचना, थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही। तुमचं महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप टाका आणि केसचे डिटेल्स पाठवा। आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे। बाय।